तर आजच्या बदलत्या युगामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस मराठी महिने, मराठी ऋतू या सगळ्यांचा विसर पडल्याचं कुठेतरी पाहायला मिळते. इथपर्यंत की आता मराठी सण सुद्धा कमी होत चाललेत. तर आज आपण मराठी ऋतूंविषयी जाणून घेणार आहोत. तर मराठीमध्ये एकूण 6 ऋतू आहेत. ग्रीष्म म्हणजे समरच असतो. वसंत म्हणजे स्प्रिंग. वर्षा ऋतू म्हणजे रेनी किंवा मान्सून. शरद ऋतू ऑटोमन, हेमंत ऋतू प्री विंटर आणि शिशिर ऋतू म्हणजे विंटर. तर आज आपण विशेष म्हणून वसंत ऋतूबद्दल जाणून घेणार आहोत. वसंत ऋतू हा एक ऋतूंचा राजा मानला जातो. हा ऋतू साधारणतः फेब्रुवारी ते एप्रिल या 2 महिन्यांच्या मध्ये असतो. या ऋतूची खासियत म्हणजे अशी की थंडी या महिन्यांमध्ये कमी व्हायला लागते आणि वातावरण आल्हाददायक व प्रसन्न व्हायला लागते. तर झाडांना नवीन पालवी फुटते, विविध रंगांची फुले उमलतात. हवामानात ना खूप थंड असते ना खूप गरम असते, मध्यम व सुखद असते. पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला सध्या पाहायला मिळतो, कारण सध्या हा वसंत ऋतू चालू आहे. शेतात पिके डोलू लागतात आणि विशेष म्हणजे या ऋतूमध्ये 2 सण होतात. एक म्हणजे होळी आणि एक म्हणजे गुढीपाडवा. वसंत ऋतूमध्ये निसर्गात नवचैतन्य निर्माण होतं. सर्वत्र हिरवळ आणि आनंदाचेच आणि आल्हाददायक वातावरण आपल्याला पाहायला मिळते. मला तरी सगळ्या ऋतूंपैकी वसंत ऋतू हाच मला जास्त आवडता ऋतू आहे. तर तुमचा फेवरेट कोणता? कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका.